नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। काल जवळपास 4 तास बिबट्याने महात्मानगर भागात धुमाकूळ घातलेला होता। लोकांवर बिबट्याने हल्ला करत त्यांना जखमी सुद्धा केलं होतं। सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो बिबट्या कशा प्रकारे घराच्या कंपाऊंडच्या भिंतींवरून इकडे तिकडे फिरतो आहे। तो आधी एका घरातून कंपाऊंडवरून बाहेर आला, रस्त्यावर आला, रस्त्यावरून पुन्हा रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घराच्या कंपाऊंडमध्ये तो शिरला। अशी ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही दृश्य आहे। अधिकचे तपशील देत आहेत किरण ताजने। किरण, खरं तर आता हे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर नागरिकांची भीती आणखी वाढेल, कारण थेट घराच्या कंपाऊंड पर्यंत बिबट्या पोहोचलाय। कंपाऊंड मधून बाहेर येतोय, रस्त्यावर वावरतोय, पुन्हा दुसऱ्या घराच्या कंपाऊंड मध्ये जातोय। विक्रम, अगदी खरं। आपल्याला माहिती, काल दुपारच्या वेळेला 3:30 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या महात्मानगर संत कबीर नगर परिसरामध्ये या बिबट्याचा वावर असल्याचं वन विभागाला माहिती मिळाली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचं वन विभागाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं होतं। भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केला अशा स्वरूपाची बातमी ज्या वेळेला आली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांची बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती। जवळपास 4-4.5 तासांचा हा संपूर्ण थरार जो होता तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळाला। बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम शर्थीचे प्रयत्न करत होते। यामध्ये 9 जण हे जखमी झालेले होते। त्यांच्यावर शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये देखील उपचार सुरू आहेत आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये बिबट्याचा नेमका वावर कसा होता हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता समोर आलेलं आहे। यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर बिबट्या हा किती आक्रमक आहे। जंगलचा राजा म्हणून या संपूर्ण बिबट्यांकडे बघितलं जातं। त्यांचा धुमाकूळ हा जंगलामध्ये अनेकदा बघायला मिळत असतो, मात्र तो थेट मानवी वस्तीत बघायला मिळाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नाशिक शहरातील आणि ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर सातत्याने वाढतोय आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये बिबट्याचं हे चित्रीकरण सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानं आता थेट अंगावर काटा येईल अशा स्वरूपाचा हा संपूर्ण थरार या निमित्तानं समोर आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील या सगळ्या काळामध्ये सुरक्षित राहावं अशा स्वरूपाचं आवाहन वन विभागाकडून केलं जात आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।